हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही आज चाललो आहे तुळजापूर आणि खूप खूप ठिकाणी. सो स्टे ट्यून्ड इन द ब्लॉग अँड आर पॅकिंग. आम्ही इकडे देव पण भेटवायला घेऊन चाललो आहे. ओ या, लेट्स गो. फर्स्ट स्टॉप झालेला आहे. छोटासा स्नॅक ब्रेक घेतला अँड दिस प्लेस इज गुड, लाईक 4 or 5. चेकिंग इन आफ्टर ऑलमोस्ट 5 to 6 hours. आत्ता आम्ही पोचलो आहे तुळजापूरमध्ये. मी थोड्या वेळात रूम दाखवते. आणि मगाशी तुम्ही जे पाहिलं ते होतं आम्ही येडेश्वरी देवीच्या मंदिरात आणि तिकडे खूप गर्दी होती. जस्ट अ क्विक टिप, जर तुम्ही येत असताल तर प्लीज संडेला येऊ नका. प्रचंड गर्दी होती. आम्ही 2-3 तास लाईनीत उभे होतो आणि सीन असा पण झाला की तिकडे ज्या रूममध्ये लाईन गोल गोल फिरत आहे. आणि आता आमचं तुळजापूरचं दर्शन उद्या सकाळी आहे, लाईक 6:30 समथिंग. तर आम्हाला 5:45 वाजता लाईनीत लागायचं. सो आता लेट मी शो यू माय रूम. आणि नंतर आम्ही थोडीशी पेटपूजा करून मग मंदिराकडे जाणार आहे. तिकडे रात्री खूप छान असतं, लाईटिंग अँड ऑल. त्यानंतर बांगड्या वगैरे पण भरायच्या आहेत. अजून खूप काही आहे. मी पहिल्यांदा आली आहे काइंड ऑफ, लाईक मी खूप लहानपणी आले होते, लाईक ऑलमोस्ट आय वॉज ऑफ 2 to 3 years तेव्हा आले होते. तर आता टेक्निकली माझा फर्स्ट टाईम आहे. सो या, लेट्स गो. तर रूम आहे, इथून एंट्रन्स आहे, ते वॉशरूम आहे आणि इग्नोर तो पसारा. हॅलो. सो हा छोटासा रूम आहे, मेजर काही नाही आहे की. अरे हां, बाय द वे, तर आम्ही येडेश्वरी टेम्पलमध्ये होतो ना, तर खूप गर्दी होती, फॅन नव्हता आणि त्यामुळे फुल घामाने ओलं झालो होतो. आणि त्यानंतर उतरताना म्हणजे दर्शन झालं, बाहेर आलो तर पूर्ण पाऊस. त्यामुळे उतरताना पूर्ण पावसात भिजत उतरलो आणि मग गाडीत बसलो. एसीवर एकदम थंड हवा वाटली, खूप छान वाटलं. आम्ही आता अभिषेकला चाललो आहे आणि इकडून अभिषेकची लाईन आहे. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. आता आम्ही आरती करणार आहे. आणि म्हणलो आता निवारी जय 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 भोनी भोनी पाहता नाही काही समले काही विवाद करता म्हणून प्रवाही भक्ताला
हाय गाईज, मी आता घरी आहे आणि मला माहिती आहे पुढचा व्हिडिओ काही बनवला नाही आहे, पण मी आता इथे बसून सगळं नीट सांगणार आहे की पुढे आम्ही कुठे कुठे गेलो. आणि मी आत्ता हा व्हिडिओ एडिटच करते तेव्हा मी हा आउटडोर शूट करते आहे. तर जसं तुम्ही बघितलं की व्हिडिओमध्ये की माझं तुळजापूरचं दर्शन झालं की आम्ही निघालो. आम्ही तिथेच होतो ऑलमोस्ट मंदिराच्या परिसरामध्ये ऑलमोस्ट 1-2 तास अजून. आणि नंतर आम्ही रूममध्ये आलो, थोडंसं फ्रेश झालो, चेकआउट केलं आणि आम्ही गाणगापूरला जायला निघालो पहिले. आणि तिकडे आम्ही ऑलमोस्ट 11-11:30ला समथिंग निघालो आपण. तिकडून ऑलमोस्ट गाणगापूरला जायला 3-3.5 तास लागत होते. पण रस्ता इतका खराब होता की आम्हाला आणि मध्ये आम्ही जेवलो पण, ठीक आहे. तर आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 4 वाजले आणि लकीली आमचं इतकं म्हणजे टचवूड खूप छान दर्शन झालं. आम्ही 5 मिनिटात बाहेर आलो, 5-10 मिनिटात समथिंग. पण खूप जास्त छान झालं दर्शन. आणि ते दर्शन झालं की आम्ही इमिजिएटली चहा पिऊन लगेच निघालो अक्कलकोटला यायला, ठीक आहे. आणि बाय द वे मी बोलतेय तसं जर माझ्याकडे काही व्हिडिओज फोटो असतील तर मी इथे नक्की टाकेल स्क्रीनवर कुठे पण. आणि आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. अक्कलकोटला आम्ही पोचलो अराउंड 6:30 समथिंग, ठीक आहे. आणि तेव्हा पण 7:45ला आरती चालू होती म्हणून आम्ही शेवटचे होतो, ठीक आहे, पाया पडायला पण. तर आम्हाला आतमध्ये घेतलं आणि त्यांनी गेट बंद करून टाकलं. त्यामुळे आमचं पण दर्शन त्याचं 5 मिनिटात झालं, म्हणजे 5व्या मिनिटाला आम्ही बाहेर होतो नाही का, असं झालं. तर ते पण दर्शन खूप छान झालं. आणि ते झाल्यावरती लगेच आम्ही पंढरपूरला जायला निघालो. आणि पंढरपूरमध्ये आम्ही पोचलो अराउंड रात्री समथिंग 10:30-11:15ला. आणि पोहोचून मग चेकिंग वगैरे करून मग आम्ही जेवलो आणि मी लगेच झोपून घेतलं. आणि मग हा असा सगळा प्रवास होता, खूप छान झाला. आणि हा जो सेकंड डे होता तो खूप धावपळीत झाला नाही का, एकदम फास्ट 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 फास्ट. आणि थांबण्यात पण पॉईंट नव्हता कारण कुठे शूटिंग अलाउड नव्हती, ठीक आहे. आणि कसं आहे, खूप ऊन पण होतं त्यामुळे मी खूप टायर्ड होते आणि मला बरंच वाटत नव्हतं, म्हणून माझी एनर्जी डाऊन होती. म्हणून मग मी काही शूट पण जास्त केलं नाही. म्हणून मग म्हटलं की एकदा नीट बसून घरी गेल्यावर सांगेल की कुठे काय काय कसं नाही का. आणि पंढरपूर आमचं दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो की ठीक आहे चरण स्पर्श करून दर्शन घेऊ वगैरे. पण आम्ही लाईन शोधतोय जे पूर्ण संगम जो एरिया आहे तेवढी पूर्ण लाईन होती. म्हणजे आम्ही 1-1.5 किलोमीटर चाललो पण आम्हाला लाईनमध्ये जॉईन होण्यासाठी एंट्रीच भेटत नव्हती, इतकी मोठी लाईन होती. मग आम्ही ठरवलं की नंतरच येऊ. पण मग नंतर ठरवलं की ठीक आहे जाऊ दे, मुखदर्शन घेऊन जाऊ. मग आम्हाला पंढरपूरमध्ये मुखदर्शनसाठी अप्रॉक्सिमेटली 20 मिनिट्स लागले आणि खूप जास्त छान दर्शन झालं. आणि येस, हे होतं आमचं सगळं प्रवास अँड जर्नी अँड एव्हरीथिंग. आणि मी काही टिप्स देऊ इच्छिते की तुम्हाला जर यायचं असेल पंढरपूरला तर आधी तिकीट काढून या. आणि जून, जुलै, अधिक मास आणि आषाढी एकादशी ह्या टायमिंगमध्ये बिलकुल येऊ नका, कारण प्रचंड गर्दी असते. ज्याला पण असं चक्कर यायचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांना सहन होत नाही, ठीक आहे. मला पण सहन नाही होत जनरली. आणि सेकंडली अक्कलकोट गाणगापूरला जात असताल तर तुळजापूर गाणगापूर रोडला एक हॉटेल शांभवी म्हणून एक खूप छान जेवण भेटतं तिथे. ते नक्की ट्राय करा, म्हणजे जनरली ट्राय करा. कारण आम्ही पण गेलो, आम्हाला इतकं आवडलं की आम्ही इतकं जेवलो की रात्री आम्हाला भूकच लागली नाही लवकर नाही का. तर इतकं छान जेवण होतं, ठीक आहे. त्या पूर्ण रोडमध्ये एकच चांगलं हॉटेल आहे, मी खूप जणांना विचारलं. आणि अक्कलकोटला पण आहे ना, ट्राय करा की तुम्ही तुमचं बुकिंग वगैरे सगळं करून येताय. म्हणजे तुम्हाला जर अन्नछत्रामध्ये जायचं असेल आणि महाप्रसादचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बुकिंग करून या. बुकिंग केली नसेल तर तुम्हाला खूप वेट करायला लागेल, लाईक 3-4 तास तरी, ठीक आहे. आणि एवढंच आहे. आणि तुळजापूरचं पण बुकिंग करूनच या, कारण विदाऊट बुकिंग 4-5 तास आरामात लागत आहेत. कुठेच विदाऊट बुकिंग ट्राय करू नका. गाणगापूरला पण VIP दर्शन होतं पण लाईनच खूप कमी होती. तर ते जे पण फुलं वगैरे विकतात त्यांनीच आम्हाला सांगितलं की लाईन खूप कमी आहे, उगाच पैसे जातील तुमचे, तुम्ही घुसा असेच नाही का. मग आम्हाला 5 मिनिटं लागले फक्त. सो या, दॅट्स इट. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि बाय द वे मी ना रील्स वगैरे खूप बनवले, पोस्ट वगैरे पण इंस्टावर मी टाकते. तर मला फॉलो केला नसेल इंस्टावर तर नक्की फॉलो करा. माझा इंस्टाग्राम ID मी इथं दिले आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली आहे. सो या, थँक्यू गाईज. अँड भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
बाय बाय.